नमस्कार, मी भारत जगन्नाथ सोनोने, राहणार सटाणा। माझं क्षेत्र विंचुरे या गावी आहे, सटाण्यापासून साधारण 15 किलोमीटरवर। आणि तिथे मी साधारण हा इकोह्यूम मॅजिकचा वापर केलेला आहे। हे मी ह्यावर्षी रिन्यूएट केलेलं आहे। वलांडे काढून आणि नवीन वलांडे बनवून घेतलेत। नवीन वलांडे बनल्यानंतर त्याच्यावर थोडीशी सपकेन घेतली 4 डोळ्यावर। त्या सपकेनला पण बऱ्यापैकी माल निघालेला आहे। तर याला मी साधारण 15व्या दिवशी इकोह्यूम मॅजिक हे प्रॉडक्ट मार्गो कंपनीचं मी याला 14-15 दिवशी टिल्ट न वापरता तर याला थोडीशी वाढ थांबावी म्हणून आता बांगले साहेबांनी मला सांगितलं होतं की याची वाढ पण थांबते बुवा। तर मी त्यावेळेस हे प्रॉडक्ट वापरलं आणि इथं ही जो फूट आहे ती ह्या जागेवर एकदम थांबली आणि हा बंच एकदम मोठा झालेला आहे। इकडे सुद्धा बंच मोठा झालेला आहे। या फुटींवर थोडीशी वाढ थांबली आणि बंच मोठा झाला। आणि वरती मी क्रॉप कव्हर टाकलेले आहे। क्रॉप कव्हरमध्ये खूप जास्त शेंडा चालतो, पण या प्रॉडक्टमुळे थोडासा शेंडा थांबलेला आहे। पहिल्या वेळेला मी एका ml ने मारलेलं होतं पुढच्या प्लॉटला, पण ह्या प्लॉटला मी अर्ध्याने मारलेलं आहे, पण 14-15 दिवशी मारलं होतं आणि त्याला साधारण 20व्या दिवशी मारलं होतं। हा शेंडा एकदम थांबतो, असा लाल पडतो, शेंडा थांबतो आणि घड बंच लगेच लांब होतो। आणि जे टिल्ट यावर्षी पाऊस नसल्यामुळे आम्ही आर्नेमध्ये टिल्ट वापरत होतो, पण यंदा मी असे काहीतरी प्रॉडक्ट वापरू। पूर्वी आम्ही लिओशिन वापरत होतो, पण लिओशिन पण आता एक्सपोर्टला वगैरे चालत नाही। तर इकोह्यूम मॅजिकचा मी प्रयोग करून हा शेंडा असा थांबतो आणि हा बंच मोठा होतो। अशा पद्धतीने याचा वापर केलेला आहे। प्रॉडक्ट अतिशय चांगला आहे आणि थोडंसं प्रयोग पद्धतीने शेतकरी मंडळीने केलं तर आपल्याला काही पर्याय मिळू शकतात। आणि त्याच्यात ह्युमिक ॲसिड आणि NPK आहे, त्याच्यामुळे बाकी एक्सपोर्टला वगैरे त्याचा कुठलाही परिणाम चुकीचा होऊ शकत नाही। आणि पहिलं ओलांडे तयार केल्यानंतर बऱ्यापैकी माल जिरला नाही आणि त्याचे रिपोर्ट अतिशय चांगले आलेले आहेत। हे बघा, इकडे या पुढे। ओलांडे दाखव। माल पहिल्या वर्षाचं नूतनीकरणानंतर आम्हाला वाटत होतं की बऱ्याच प्रमाणात माल जिरेल, पण हे बघा पुरं झाडाचा। ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे, अतिशय चांगले रिझल्ट आहेत। शेतकऱ्यांनी वापर करावा आणि त्याचे रिझल्ट बघावे। बंच साईज बघा, हे प्रॉडक्ट आहे ते। थँक्यू, आभारी।